आज आपण डिफरन्शिएशन स्टार्ट करत आहोत, ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काय असतात किंवा बेसिक रूल अप्लाय करून डिफरन्शिएशन कसं फाइंड आउट करायचं ते आपण स्टडी करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात डिफरन्शिएशनला. समजा इस्रोने जर का एखादं सॅटेलाईट लॉन्च केलं तर वेळेनुसार टायमानुसार अर्थ सरफेसपासनं त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट होत आहे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टू टाईम इज व्हेलॉसिटी. पण हा जो काही इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज आहे हे ज्यामध्ये आपण मेजर करतो त्याला आपण म्हणायचं डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएशन म्हणजे समजा एक क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट. जर का डिस्प्लेसमेंटमध्ये टायमाच्या रिस्पेक्टिव्ह जर का चेंजेस होत असतील, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टू टाईम जर का आपण म्हटलं तर याला आपण फिजिक्समध्ये म्हणतो व्हेलॉसिटी. पण हा जो काही इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज आहे हा आपण डेरिव्हेटिव्हने मेजर करतो. समजा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टू टाईम म्हटलं तर त्याला आपण म्हणतो ॲक्सलरेशन. व्हेलॉसिटीमध्ये होणारा बदल वेळेनुसार टायमानुसार याला आपण म्हणतो ॲक्सलरेशन. तर हा जो काही रेट ऑफ चेंज आहे हे मेजर करणं म्हणजेच डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणं, डिफरन्शिएशन काढणं. So what is derivative? A derivative measures the instantaneous rate of change of a function and it tells us slope of any single point on a curve. म्हणजे फिजिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर डेरिव्हेटिव्ह इज इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. जॉमेट्रिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर इट इज अ स्लोप ऑफ टँजंट लाईन ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट टू द ग्राफ ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शन. स्लोप ऑफ टँजंट लाईनला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणणार जॉमेट्रिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. पण मॅथमॅटिकली जर का सांगायचं झालं तर मॅथमॅटिकली टेक्स्टबुकमध्ये सुद्धा तुमच्या या डेफिनेशन्स आहेत. इट इज जस्ट अ लिमिट ऑफ इन्क्रिमेंटल रेशो. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज किंवा स्लोप ऑफ टँजंट लाईन किंवा लिमिट ऑफ इन्क्रिमेंटल रेशो. काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत जे आपल्याला माहिती पाहिजेत जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह स्टडी करतो. डेरिव्हेटिव्हची जर्नी जेव्हा स्टार्ट होते तेव्हा हे जे काही फॉर्म्युलेज आहेत, बेसिक फंक्शन्स आहेत, त्याचं डिफरन्शिएशन केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळतं हे जी काही लिस्ट आहे ही आपल्याला पाठ पाहिजेत. हे जेव्हा आपल्या लक्षात राहील तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायला इझी जातं. त्यामुळे ही जी लिस्ट आहे ही लिस्ट आधी आपण बघूयात. यात सगळ्यात पहिलं फंक्शन आहे कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे काय, कुठलाही नंबर 5 असेल, 50 असेल, 5000 असेल, 5 लाख असेल, कुठलाही नंबर म्हणजेच कॉन्स्टंटचा जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. कारण नंबर बदलत नाही, नंबरची व्हॅल्यू ही फिक्स राहते आणि आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे रेट ऑफ चेंज स्टडी करतो आहे. त्यामुळे कुठल्याही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण काढणार तो येणार 0. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी नंबर इज 0. नाउ नेक्स्ट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n. आता समजा जर का x रेज टू n एखादा एक्सचा पॉवर जर का दिलेला असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला जर का कॅल्क्युलेट करायचा असेल तर इथे त्याचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह आपण काढतो तर फॉर्म्युला असा आहे, n जो आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आणि एक्सचा पॉवर 1नी कमी होणार. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज n x रेज टू n-1. ठीक आहे, तर हे दोन अल्जेब्रिक फॉर्म्युले आहेत. कॉन्स्टंट फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह 0, x रेज टू n असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो n(x रेज टू n-1). आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे आहेत त्याचे डेरिव्हेटिव्ह बघूयात. त्यातला पहिला आहे साइन x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x इज कॉस x. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस x इज मायनस साइन x. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन x इज सेक स्क्वेअर x. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट x. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट x इज मायनस कोसेक स्क्वेअर x. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक x. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक x इज सेक x इंटू टॅन x. अँड नेक्स्ट कोसेक x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक x इज मायनस कोसेक x इंटू कॉट x. आता हे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ज्यांचे डेरिव्हेटिव्हज आपल्याला माहिती पाहिजेत. साइन एक्सचा
डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्स येतो, पण कॉस एक्सचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण तेव्हा तो मायनस साइन एक्स येतो. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा असतो सेक स्क्वेअर एक्स, तर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आता इथे सी या अल्फाबेटने जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टार्ट होतात त्यामध्ये आहे कॉस, कॉट आणि कोसेक. ह्या तिन्ही फंक्शनचे जे काही डेरिव्हेटिव्हजचे ॲन्सर्स येतात ते असतात मायनस. कधीही लक्षात ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण एखाद्या सी या अल्फाबेटने स्टार्ट झालेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जर का लिहित असू तर कॉस असेल, कॉट असेल किंवा कोसेक असेल, जे काही ॲन्सर येणार आहे त्या ॲन्सरचं साईन हे निगेटिव्ह लिहायचं. म्हणून कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो साइन एक्स आहे तो आहे मायनस साइन, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो कोसेक स्क्वेअर आहे तो आहे मायनस कोसेक स्क्वेअर आणि कोसेक एक्सचा जो काही आहे कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, तर त्याला आपण मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स लिहितो. आता हे फॉर्म्युले कसे आले तर आपण याचे थेरम्स आहेत, थेरॉटिकली त्याचे प्रूफ घेतल्यानंतर हे फॉर्म्युले आपल्याला मिळालेले आहेत. पण 12th स्टँडर्ड करता आपल्याला हे फॉर्म्युले कसे आले ह्याच्यापेक्षा काय आहेत हे पाठ करणं फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी सरळ सरळ हे फॉर्म्युले अप्लाय करावे लागतात आणि जेव्हा हे अप्लाय करता येतील तेव्हाच आपल्याला ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. पुढचे फॉर्म्युले बघूयात. यामध्ये नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. एक नंबर असेल आणि त्याचा पॉवर जर का एक्स असेल तर ए रेस टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह येतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स. हे असं फंक्शन आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह जशाला तसं येतं, म्हणजे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू एक्सच असतो. नेक्स्ट अँड लास्ट फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. तर अशा पद्धतीनं हे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत, ज्यामध्ये पहिले दोन जे आहेत ते आहे कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो आणि एक्स रेस टू एन असेल तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 होतो. 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले ही बघितले. त्यानंतर आपण बघतो ए रेस टू एक्सचा. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू एक्सला ई रेस टू एक्स जशाला तसा येतो. लॉग एक्सचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा तो येतो 1/x. हे स्टँडर्ड फॉर्म्युले सर्वच्या सर्व जेव्हा आपल्याला लक्षात राहतील तेव्हाच आपण पुढील प्रॉब्लेम इझिली सोडवू शकतो. तर चला पुढे जाऊया. फंडामेंटल रूल्स फॉर द डिफरन्शिएशन. काही बेसिक रूल्स आहेत जेव्हा दोन फंक्शन एकमेकांना बेरजेमध्ये, वजाबाकीमध्ये, मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा डिव्हिजनमध्ये असतील तर आपण डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय करायचा. सो दीज आर फंडामेंटल रूल्स फॉर दी डिफरंट काइंड्स ऑफ सिच्युएशन्स. कॉन्स्टंट मल्टिपल जर का असेल तर, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ सी इंटू यू इज सी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. म्हणजे एखादा जर का कॉन्स्टंट मल्टिपल असेल तर त्या कॉन्स्टंट मल्टिपलला आपण बाहेर ॲज इट इज लिहू शकतो आणि त्या व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. नेक्स्ट आहे सम ऑर डिफरन्स. दोन फंक्शनची बेरीज किंवा वजाबाकी असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस व्ही ऑर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस व्ही इज व्हॉट, इट इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, किंवा मायनस असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येतो. नेक्स्ट आहे प्रॉडक्ट रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. दोन फंक्शन जर का मल्टिप्लिकेशनमध्ये असतील त्यांना जर का आपण डिफरन्शिएट करत असू तर हा रूल आहे. तो असा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल्स टू यू ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. पहिला जशाला तसा ठेवला आहे, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे, प्लस दुसरा जशाला तसा ठेवला आहे, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे. तर हा आहे प्रॉडक्ट रूल फॉर डिफरन्शिएशन. नेक्स्ट आहे कोशंट रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही. दोन फंक्शन जर का डिव्हिजनमध्ये असतील तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण काढतो तेव्हा व्ही जो आहे डिनॉमिनेटरमध्ये जे काही फंक्शन आहे ते जशाला तसं ठेवायचं. व्ही ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. बघा, यू अपॉन व्हीचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह आपण काढतो तर आपण डिनॉमिनेटरमधली टर्म आधी ॲज इट इज लिहितो न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आणि या कंप्लीट टर्मला
डिनॉमिनेटरमध्ये जी काही व्ही टर्म होती त्याचा स्क्वेअर करतो, त्याने डिवाईड करतो. तर अशा पद्धतीनं हे फंडामेंटल रूल्स आहेत डिफरन्शिएशनसाठी. रेग्युलरली आपल्याला हे यूज करावे लागतात, त्यामुळे माहिती पाहिजेत. पहिला होता कॉन्स्टंट मल्टिपल. जर का एखाद्या नंबरनी जर का मल्टिपल त्या व्हेरिएबलला समजा मल्टिप्लाय केलेलं असेल तर तो कॉन्स्टंट आपण सेपरेट बाजूला घेऊन फंक्शनचं डिफरन्शिएशन करू शकतो. सम आणि डिफरन्समध्ये दोन फंक्शनच्या बेरजेमध्ये किंवा वजाबाकीच्या कंडिशनमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो. प्रॉडक्ट रूलमध्ये मात्र यू इंटू व्हीच्या वेळेस आपल्याला यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू हा रूल फॉलो करावा लागतो. आणि कोशनसाठी सुद्धा यू अपॉन व्हीचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह आपण काढतो व्ही ॲज इट इज ठेवावा लागतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय आपल्याला व्ही स्क्वेअर लिहावा लागतो. तर अशा पद्धतीनं आधी हे स्टँडर्ड फॉर्म्युले आणि त्यानंतर हे डिफरंट रूल्स, फंडामेंटल रूल्स आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हाच आपण डिफरन्शिएशन इझिली टॅकल करू शकतो, यातले प्रॉब्लेम इझिली सोडवू शकतो. ओके, जॉमेट्रिकल मिनिंग आपण आधी बघूया. मी तुम्हाला सांगितलं आहे सुरुवातीलाच की डेरिव्हेटिव्ह जॉमेट्रिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला तर त्या पॉईंटला टँजंट लाईन जी काही ड्रॉ केली आहे तिचा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह. समजा इथे लॉगॅरिथमिक फंक्शन दिलेलं आहे, ते लॉगॅरिथमिक फंक्शन अशा पद्धतीचा ग्राफ त्याचा येतो. 2 म्हणजेच x इज इक्वल्स टू 2 असताना जर का आपण त्या पॉईंटला त्याची जर का टँजंट ड्रॉ केली तर या टँजंटचा जो काही स्लोप आहे हा स्लोप म्हणजेच त्या पॉईंटला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. समजा आपण हा कुठल्याही पॉईंटला जर का मूव्ह केला तर इकडे त्याचा स्लोप कमी होत जातो आहे. समजा हा इकडे बॅकसाईडला घेतल्यानंतर जर का आपण ऑब्झर्व केलं तर याचा स्लोप इथे वाढत आहे. म्हणजे वेगळ्या पॉईंटला जर का आपण बघितलं तर वेगळ्या डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील, कारण हा स्लोप त्या पॉईंटला काय व्हॅल्यू देतो तो म्हणजे त्या फंक्शनसाठी तिथला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, इथे बघा आपण पर्टिक्युलर जर का व्हॅल्यू घ्यायची म्हटली तर 1 या पॉईंटला घेऊयात. 1 या पॉईंटला लॉगॅरिथमचा ग्राफ जो आहे तो एक्स ॲक्सिसला कट करतोय. तिथे जर का टच करणारा टँजंट जर का ड्रॉ केला त्याचा जर का स्लोप काढला तर तो सुद्धा 1 येतोय. म्हणजे इथे लॉगॅरिथमचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण 1 या पर्टिक्युलर पॉईंटला जर का कॅल्क्युलेट करत असू तर तो 1 येत असतो. तर अशा कुठल्याही पॉईंटला जर का आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर त्या फंक्शनला त्या पॉईंटला जी काही टँजंट लाईन ड्रॉ होईल त्या टँजंट लाईनचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. हे झालं जॉमेट्रिकली. आपल्याला कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचे आहेत, पण प्रत्येक वेळेस हेच रूल अप्लाय होतील असं नाही. यातला पहिला आणि डिफरन्शिएशनचा महत्त्वाचा रूल जर का आपण बघितला तर तो आहे चेन रूल. सो व्हॉट इज द थेरम फॉर चेन रूल? डिफरन्शिएटिंग कंपोजिट फंक्शन is the condition for the chain rule. So what is the theorem? If y is equals to f of u is a differentiable function of u and u is equals to g of x is a differentiable function of x, then y is differentiable function of x and the derivative is given by dy by dx is equals to dy by du into du by dx. जेव्हा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण काढणार तेव्हा चेन रूल अप्लाय होतो. यामध्ये dy बाय dx जेव्हा आपण काढतो तेव्हा आधी dy बाय duची व्हॅल्यू लिहितो आणि नंतर du बाय dxची व्हॅल्यू मल्टिप्लाय करतो. अशा पद्धतीनं हा चेन रूल आहे, त्यासाठीचा पर्टिक्युलर थेरम आहे. सो दिस रूल स्टेट दॅट टू डिफरन्शिएट अ कंपोजिट फंक्शन वी मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. आता हा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा, चेन रूल कशा पद्धतीनं अप्लाय करायचा त्यावर एक एक्झाम्पल बघूया जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. सो लेट्स डिफरन्शिएट y इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता इथे लॉग एक्स नाही आहे. लॉग एक्ससाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय होता, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. इथे एक्सच्या जागेवर आहे एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, तर सगळ्यात सुरुवातीला कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण जेव्हा काढतो तेव्हा आपण u इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 1 हे सबस्टिट्यूशन करतो. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जे काही फंक्शन होतं एक्स स्क्वेअर प्लस 1 फंक्शनमध्ये फंक्शन आहे त्याला कंपोजिट फंक्शन म्हणतो आपण. तर त्या एक्स स्क्वेअर प्लस 1ला आपण म्हटलं u. मग y इज इक्वल्स टू काय होईल, लॉग ऑफ u.
ठीक आहे. पहिली स्टेप, एक्स स्क्वेअर प्लस 1 हे जे काही फंक्शन दिलेलं आहे ह्याला आपण यू कन्सिडर केलं, म्हणून आपली जी वायची टर्म होती ती झाली लॉग ऑफ यू. नेक्स्ट आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, dy बाय du म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्टिव्ह टू द फंक्शन u. मग आपलं y काय होतं, लॉग यू. लॉग यू म्हणजेच काय, लॉग एक्सचा जो काही फॉर्म्युला असेल तो इथे अप्लाय होईल. तिथे लॉग एक्स होता म्हणून 1/x डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथे लॉग यू आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय du काय येईल, 1/u. ठीक आहे. नंतर du बाय dxचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स टू द पॉवर आहे, मग जो 2 आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आला आणि एक्सचा पॉवर 1नी कमी झाला म्हणजेच एक्सचा पॉवर 1 राहिला. म्हणून इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x प्लस 1चा जो कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार म्हणजे du बाय dxची व्हॅल्यू आली 2x. ठीक आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण dy बाय du लॉग एक्सचा फॉर्म्युला अप्लाय केल्यामुळे 1/u झाला आणि du बाय dxमध्ये x⁻n आणि कॉन्स्टंटचा फॉर्म्युला अप्लाय केल्यामुळे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 0 म्हणजेच 2x आला. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले अप्लाय करून ह्या दोन डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स फाइंड आउट केल्या. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, चेन रूल काय सांगतो, dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx. पण dy बाय du काय होता, 1/u. यूची व्हॅल्यू काय होती, एक्स स्क्वेअर प्लस 1. म्हणून आपण 1/x² प्लस 1 ही टर्म dy बाय duच्या जागी सबस्टिट्यूट केली. नेक्स्ट आहे du बाय dx, या x² प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह तो येतो 2x जो की आपण मल्टिप्लिकेशनमध्ये du बाय dxच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केला. तर अशा पद्धतीने ही टर्म मिळाली आपल्याला 1/x² प्लस 1 इंटू 2x. जनरली आपण याला असं लिहितो. सो 2x डिवायडेड बाय x² प्लस 1. तर अशा पद्धतीनं y इज इक्वल्स टू लॉग ऑफ x² प्लस 1 या टर्मचं जेव्हा आपण डिफरन्शिएशन फाइंड आउट करतो, बेसिक रूल अप्लाय केल्यानंतर चेन रूल अप्लाय केला तर आपल्याला त्याचं डिफरन्शिएशन 2x डिवायडेड बाय x² प्लस 1 अशा पद्धतीने मिळतं. अजून काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे y इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर x याचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट करायला सांगितला तर साइन स्क्वेअर म्हणजे काय, साइन x ब्रॅकेट स्क्वेअर. मग साइन एक्सला जर का u सबस्टिट्यूट केलं तर ते होईल यू स्क्वेअर. यू स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 2 टाइम्स u. पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये आणि पॉवर 1नी कमी म्हणून यू स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2u. पण सबस्टिट्यूट केलेलं जे काही इनर फंक्शन होतं ते होतं साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स, त्यांनी मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून आपला आन्सर असणार आहे 2 टाइम्स यूची व्हॅल्यू होती साइन एक्स म्हणून 2 साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सो 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इज इक्वल्स टू लॉग ऑफ e⁻x प्लस एक्स. आता e⁻x प्लस एक्सला आपण u सबस्टिट्यूट केल्यानंतर लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/u आणि इनर फंक्शन जे आहे ते आहे e⁻x प्लस एक्स. e⁻xचा डेरिव्हेटिव्ह असतो e⁻x आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. म्हणून ॲन्सर जे येईल ते असेल e⁻x प्लस 1 डिवायडेड बाय e⁻x प्लस एक्स. अशा पद्धतीनं आपण स्टँडर्ड फॉर्म्युले लर्न केल्यानंतर जे काही बेसिक रूल आहेत ते वापरत जातो. त्यानंतर कंपोजिट फंक्शन जर असेल तर चेन रूल अप्लाय करून त्याचे जे काही डेरिव्हेटिव्ज आहेत ते फाइंड आउट करतो. ओके. अशा पद्धतीनं आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ज काय येतात आणि बेसिक रूल्स काय आहेत ते बघितलं. आता आपण येऊयात नॉलेज टेस्टकडे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) इज इक्वल्स टू x⁴ प्लस 3 sin x मायनस 10. आधी x⁴चा डेरिव्हेटिव्ह येईल 4 टाइम x⁵. 3 sin x चा डेरिव्हेटिव्ह येईल 3 cos x मायनस 10चा डेरिव्हेटिव्ह असेल 0. सो व्हॉट इज द फायनल आन्सर, 4 x⁵ प्लस 3 cos x. सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन, 4x³ प्लस 3 cos x. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, यूज द चेन रूल टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल्स टू sin 5x. आता इथे 5xला u सबस्टिट्यूट करूयात, त्यामुळे y इज इक्वल्स टू होईल sin u. sin uचा डेरिव्हेटिव्ह येईल cos u आणि यूचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच 5xचा डेरिव्हेटिव्ह असेल 5. सो फायनल आन्सर असेल 5 टाइम्स cos 5x. सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल्स टू e⁻ x² प्लस 3x. इथे x² प्लस 3xला जर का u सबस्टिट्यूट केलं
तर e⁻⁴ डेरिव्हेटिव्ह येईल e⁻⁴ आणि u म्हणजेच x² + 3x ह्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x + 3. तर फायनल आन्सर असेल 2x + 3 e⁻x² + 3x म्हणजेच थर्ड ऑप्शन हा असेल आपलं परफेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 4. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y = log of cos x. आता इथे जर का cos xला u सबस्टिट्यूट केलं तर ते होईल y = log u. log uचं डेरिव्हेटिव्ह असेल 1/u म्हणजेच 1/cos x आणि cos xचा डेरिव्हेटिव्ह ज्याला आपण मल्टिप्लाय करतो तर cos xचा डेरिव्हेटिव्ह असतो -sin x. तर -sin x अपॉन cos x म्हणजेच -tan x हे असेल आपलं फायनल आन्सर आणि ते आहे थर्ड ऑप्शनमध्ये. म्हणून थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. -tan x इज द फायनल आन्सर. फिफ्थ क्वेश्चन. फाइंड द स्लोप ऑफ द टँजंट लाईन टू y = 2x - 1/3 ॲट x = 1. आता इथे स्लोप काढायचा म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर एक्सची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करावं लागेल. y = 2x - 1/3चा डेरिव्हेटिव्ह काढत असताना 2x - 1ला u सबस्टिट्यूट करूयात. त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 3u² आणि u जे आहे 2x - 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 2. मग 2 × 3 = 6 × 2x - 1² अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह आला. त्यामध्ये जर का 1 सबस्टिट्यूट केलं तर ते होईल 2 - 1 म्हणजेच 1 ज्याला आपल्याला 6ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे फायनल आन्सर असेल 6. सो सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. एक्सलंट. अशा पद्धतीनं आज आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते बघितलं. यामध्ये डेरिव्हेटिव्ह मॅथमॅटिकली लिमिट ऑफ इन्क्रिमेंटल रेशो असतो. फिजिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डेरिव्हेटिव्ह हा इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज असेल तर जॉमेट्रिकली हा स्लोप ऑफ टँजंट लाईन म्हणून ओळखला जातो. आपण स्टँडर्ड फॉर्म्युले आणि रूल्स बघितले त्यानुसार काही प्रॉब्लेम्स आपण स्टडी केले ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा थेरम आहे चेन रूल. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते आपण स्टडी केलं. तर आज इथे थांबूयात. थँक्यू.